उद्या बाजार मसूर बाजार मसुऱ्याचं आणि मसुऱ्यात पण खपला नाही तर काय करता घराकडे जाऊन खायची. पण एवढं रवतात 60ला 3. 100ला 5. मी काय बोललोय 50ला 5. सॉरी घाबरलो. बटाटे फेकून मारतो त्याच्यापेक्षा माझ्या ह्याच्यात तरी टाक. बघा ना टाकल्यान बरोबर एकच कशा आज सगळ्या फुकट मध्ये नेतो हो काय? नाही त्यांना बटाटे खाई ना तो दादाने काहीतरी चिडवलं ना बटाटे फेकून मारतो म्हणून म्हटलं हे बटाटे फेकल्यापेक्षा हवी टाक मला. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तारीख आहे 14 जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांत. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. दे तिळगुळ. तर आज वार आहे बुधवार आणि आज असतो विरणचा बाजार. तर आपण चाललोय बाजारात आणि मकर संक्रांत असल्यामुळे खूप काही येणार आहे बाजारात. वाणं वगैरे वाटतात मकर संक्रांतीसाठी. अजून काय काय असतं, काय ते करता तुम्ही? आम्ही हळदी कुंकू घालतो वगैरे लागणार ना ते पण आपल्याला घ्यायला जायचं. येस, हळदी कुंकू असतं. तर त्याच्यासाठी काय काय सामान येणार आहे. तर बघूया कशा प्रकारे हा मकर संक्रांतीचा बाजार आज भरणार आहे ते. पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आता काय झालं माहिती आहे, येता एका टर्नला ना मागच्या टर्नला कॉलेजचं पोरगं सुटलेलो आणि तो घरात जायत होतो टर्नला आणि तो एकदम स्लो होतो आणि 2 डंपरवाले मागसून असे म्हणजे ते समोरसून येत होते आणि टर्नला एवढे फास्ट होते ना आणि रॉंग साईडने गाडी टाकला आहे त्यांनी पूर्ण लिटररी. आणि तो कॉलेजचा पोरगं जो होतो ना तो म्हणजे पडलो, पण नशीब तो पडलो कसं तो पुढचं तो पहिलं जो चालवणार होतं ना तो एवढं फास्ट गेलो रॉंग साईडनं तो पूर्ण टर्न तो म्हणजे येण्याची जागा असते ना त्या साईडला टाकल्यान गाडी आणि ते बिचारू अजून बाहेर टाकल्यान तो, कारण ते कसं वाटलं मी धडात चालले गाडी त्या ठिकाणी डंपरला. मग त्याला काय केलं एकदम बाहेर टाकून दिलं गाडी आणि तो पडलो. तो नशीब पडलो तो त्या साईडला पडलो. सो त्या म्हणजे डाव्या साईडला पडलो आणि उजव्या साईडला जर पडलो असतो ना तो मागचा जो टेम्पोवाला होतो एकदम बरोबर तो कट्टोकट गेलो त्याचं. तर तो डंपरवाला नाही तर त्या साईडला पडलो नसतो ना तर तो डंपरवाला त्याला चिरडण घेऊन गेलो असो. ते डंपरवाले असत ना तर प्लीज सावधान म्हणजे असे टर्नला तर एकदम सावकाश तरी चालवा. म्हणजे कोण असं बघत असाल ना तर प्लीज एकदम असे सावकाश. आणि तो पळान गेलो म्हणजे थांबलो पण नाही जो पडलो पोरगो विचारू. गाडी पण पूर्ण पडली, त्याची गाडी पण चपाटली. नशीब त्याचा काय लागलं नाही. आणि जो दुसरं होतो ना तो बिचारा थांबलो आणि त्याला सगळं ऐकून घ्यायचं लागला कारण ते तो प्रामाणिक होतो तर त्यानं थांबला. पण दुसरं जो होतो ना मेन जो पाडवला त्याला तो गेलो सुसाट. आम्ही बघितलं मागून येऊन बघितलं भेटता काय पण तो नाही भेटला, दिसलंच नाही. एक होतो पण आमचं नक्की तोच असं काय समजलं नाही. पण राहू देते का आम्ही तर एक फोटो काढून घेतलं पण असं ह्या नाही करतो. जर समजलं तोच तो तर मग नंतर ह्या करायचं म्हणजे तो आपण फोटो सांगू शकतो नंबर प्लेट काय त्याची आम्ही फोटो काढून घेतो. तर नक्की प्लीज तुम्ही ना एकदम असे सावकाश चालवा कारण एवढी काय तुमचं घाई नसतं सकाळी जाऊची. 1 तासानं पण पोचला तरी खरंच पोचतात आणि अर्धा तासानं पोचला तरी पण तुम्ही खरंच पोचताला. त्याच्यामुळे एवढी घाई नाही जाऊची. तर मंडई बाजारात पोचलं आणि आज आपल्या बाजारात येऊ उशीर झाला. वाजले असं 11:45 म्हणजे पोयपे पोचलो. पोई पण बाजारपेठच असं ना तशी पण. आज गाड्यांची गर्दी पण आता कमी झाली असेल हो. एवढे 11:45 कोण थांबत नाही. आपल्याकच येऊ उशीर झालो. हा तो मंडळी आज माझ्या पप्पांचा पण बर्थडे असा आणि तो ब्लॉग माझ्या चॅनलवरती येतो ना तो पण नक्की बघा. तो मी संध्याकाळी माहेरात जातला आहे ते तो मी बनवतला आहे. म्हटलं आज तुमका सांगितलं तुम्ही बाजाराचं बघ. मंडळी बाजारात उतरलो आता थोडंफार काहीतरी घेतो. स्टाईल में रहने का. होय ह्याची वाना येईल ती वाना डबे वगैरे. काय हो पांडू काका सुट्टी घेऊन जातात नाही. वाढदिवस आता कधी मी याकडे पप्पांचं बर्थडे. तुझ्या बापायचं होतो आमच्या बापायचं नाही बर्थडे नाही हो पाठतो. मिरची कशी आहे हो? बापायचं बर्थडे 350 रुपये किलो. पाव किलो 90 रुपये 100 रुपयाची करून घ्या. नको पाव किलो कलिंगडा येईल आज. भाजी हे कसं फुलाची जुडी बापरे
100 रुपये. किती आहेत फुलं त्याच्यात? आणलं होतोच रे. फुला म्हणजे 60च्या पुढे असते, 60च्या पुढे. आणि कलिंगड कशी? ह्या 40 रुपये आणि ही 60 रुपये शंभर. ह्या 70 रुपये. ह्या कसा? 60 रुपये. बापरे, फुलांचा रेट बघलास कसलो आज ह्या असा म्हणून. ते बघा पुढे पण फुलं असत मस्त. वेगवेगळ्या प्रकारची काय हो आ व्यवस्थित काढू. हे नारळ कसे आहेत? नारळ 40-35. काय घेतला? अलकुल किती रुपये? 30 रुपये. काही फुला जास्त आहेत गो. गुलाब कसे असतात? गुलाब 50चे 20. गुलाब 50चे 20. आणि ते ह्या काय नाही तर टाका. फुला घेता 20 रुपये किती आहेत? 20 रुपये 10. किती लागतली आपल्या? 20 बस झाली ना. 100 रुपये 20 घेतले मी. 50 ची 20 घेतले. फ्रेश असत. 50 ची 20 पण 10 हो. 10 रुपये वाटतो. फुलांची वेणी विणतात. तुम्ही खायचे? वांगावड्याचे. परत जाऊन बसलेला आहे तिकडे. तुम्ही वाना काय घेतलास? वाना साखर ऑर्डर केली यावर्षी. साखर वाटूची हा. तर बघा अक्षाकडे गेला. हे 40 रुपये घ्यायचे आहेत ना. तर मंडळी अक्षयदाच्या आईनं आपल्याला बोलवलेला होता हळदी कुंकूसाठी. हळदी कुंकू घातल्याने मकर संक्रांतीचा. हा तर आपण अक्षयदाकडे गेलो परत एकदा. तर तुझ्याकडे काय काय भेटतं परत एकदा सांग. गावठी प्रोडक्ट सगळे म्हणजे जे जे काय गावठी काय? बाजारात मिळतात ना. उकडे तांदूळ, कुळीत पिठी, गावणे पीठ, मसालो, हा. गावठी तूप, कणगे, करांदे, आगूळ, कोकम. आणि या पॅकिंग आता नवीन प्रकारे केलेलं आहे बा. असा यामध्ये डॅमेज होतो प्रश्नच नाही. हा तूप असा हा तूप पण गिरगाईचं तूप आणि आपलं ह्याचं पण ना गावठीचा पण असा. गावठीचं पण तूप असतं. तुम्ही ऑर्डर करू शकता. कोकम सरबत असा, आगूळ असा. हे पण त्यांनी ऑर्डर पॅक केलेली असा. हे पण ऑर्डरच असा. हा हे पण ऑर्डरच आहे. ह्याच्यामध्ये भरपूर काय काय हा. म्हणजे ह्या त्याच्यात मूग असत, गावठी गाईचं तूप असा, कोकम, आगूळ, उकडे तांदूळ, लाल तांदूळ, कारळे तीळ, घावणे पीठ, कुळीत पिठी, मालवणी मसाला, मच्छी मसाला, कुळीत. त्यानंतर कुळीत हा अख्खे कुळीत असतात ते. सुक्या खोबरा सुद्धा असा, नाचणी सुद्धा असा, लाल चवळी असा, भाजलेले काजूगर असत. हे सगळे कोकणी प्रोडक्ट असत जे या बॉक्समध्ये पॅक असत. तर ऑर्डर करूची असते तर नंबर 9996 2165. आणि हे तुझं एक सबस्क्रायबर असा जे का मी गेल्या व्हिडिओमध्ये 5% म्हणजे त्यांनी ऑर्डर केलेला आहे. ओके. मी बोललेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये हा. 5% डिस्काउंट. तो ह्या व्हिडिओमधनं करणारे पण 5% डिस्काउंटच देतले. होय ना. तुझ्या आणि चला. अमोलच्या थ्रू जर कोणी लय हा. रेफरन्स देऊन तुमच्या दोघांचं ओके. तर त्यांना सगळ्यांना 5% डिस्काउंट तर असा. दादा थँक्यू. मी सांगितल्यावरती तुम्ही म्हणजे हे केलात. subscriber हा थँक्यू सो मच. जान्हवी पण इला. काय गो. अरे पुढे चालली. ए, त्याचा लॉलीपॉप घेऊन गेला. बाजारात गेलात काय? तुम्ही कधी इला? लवकर इला? आम्ही पण लेट इला आज. लॉलीपॉप घेतलंस तू. आईस्क्रीम खाऊया दोघांनी पण. चल आज उशीर केलं. मासे इले आहेत बरेच. बारके बारके मोठे नाही आहेत. संपले. मोठे बांगडे इब फिरता बोता. आज आम्ही ह्या करीत राहिलो जेवण. हे बांगडे कसे आहेत? 200 रुपये किती? 6. आणि हे 100 रुपये 4.
हे मोठं साऊंड आहे सौंदळे सौंदळे कसे 200 रुपये 200 रुपये. आज उशीर झालो योग. आज लेट इलो आम्ही त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. मक्याची कणसा कवळी आहेत ना होती. कवळी 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 किती 100 5. 100 एवढी नको घेऊया. मग किती देतले विचार 20 एक देता. 20 घे 50 ला 60 ला 3. 100 ला 5. मी काय बोललोय 50 ला 5. सॉरी तू घाबरलो. तेनाचे किती होतले 360. मी 40 बोलले तर ते घाबर. 40 बोललंस तर देऊचच नाही. मला ठेव आणि जायचं. तेव्हा 3 दाखव 3 दिलंस ती. का प्रामाणिकपणाने घेतले 3 घेतले. कोथिंबीर 10 रुपये. मी 10 वाली 20 वाली केली ती 20 वाली. वाटलं 10 रुपये मोठी दिसली म्हणून. लाल भाजी. ही भाजी ही कसली आहे ती पालक शेपूची भाजी. मला 10 घेऊया मी घेते. पालक घेता हा मस्त की डाळ घालून करूया उद्या. 20 रुपये द्या 20 रुपये. आता सुट्टे ठेवलेले बघा इथे किशात आहेत. कांदे लहान कांदे दिसतात. कांदे कसे आहेत? कांदे कसे आहेत? 100 रुपये किती येते 5 किलो घेऊया 100 रुपये 5 किलो पण कांदे आहेत ना थांबा सोडा. पडती. तसं नाही हो मधीच बघते काय बघा पुढच्या बाजारात घेऊन येतो द्या. 100 रुपये द्या. एवढे मोठे पेरू आहेत बघूया केवढं हा बघ. खयची भाषा बोलता कशी आहेत पेरू कसे आहेत ते संत्री 100 रुपये. हो दादा मिक्स आहे कलास. हे पेरू एक हवा आणि ऑरेंज आणि हे डाळिंब हा? एकच दे ना. काय हो? हो. एकच द्या ना त्याच्यातल्या बारक्या. 60 रुपये या का? बापरे 60 रुपये या का डाळिंब. आणि 1 किलो कशी लय महाग अर्धा किलो ठेवा. काय अर्धा किलो आला. ह्यो एकच पेरू अर्धा किलो असतील वाटतं. छोटासा घेऊया ना. हायब्रिड आहेत काय साईज बघ एवढी आहे. संत्री आणि एक पेरू बस झाला. किती झाले काका एक सफरचंद टाका ना संत्री काढून. 60 रुपये किलो. सगळा माग एवढा आणि ह्या खपला नाही तर करतच काय. आपलं उद्या बाजार आहे, मुसळ बाजार आहे. मसुऱ्याचं आणि मसुऱ्यात पण खपला नाही तर काय करता. घराकडे जाऊन खायची. पण एवढं एक रवतात मी. आमच्या घराकडेच कशा नाही राहत मग. तुम्ही फ्रीजात ठेवतास जेव्हा पैसे देतात अर्ध्या. हा बघ आईला डाग 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 डाग. रस्त्याची कामं सुरू आहेत सध्या. मुन्ना शेड बघा मुन्ना शेड. मुन्ना भाई MBBS रताळी नाहीत. किती आले हो 50 रुपये. 50 रुपये. ऐक तरी आता निवडणुकी येतात ना त्याच्यामुळे रस्त्याची कामं होतात. बरोबर निवडणुकी इली का यांका रस्त्याची कामं करू काटवतात. आमचं रस्ता नाहीतर कधीपासून केलं नाही. आम्ही एवढी 2 वर्ष त्या रस्त्याने आम्ही फिरतो हा ना आपलं पण किती रस्तो काय होत नाही. झालं. निवडणुकी येऊच्या बरोबर 10-15 दिवस आधी कामं करून टाकतात सगळी. बटाटे फेकून मारतो त्याच्यापेक्षा माझ्या ह्याच्यात तरी टाक. बघा ना टाकड्यांबरोबर एकच कशा सगळ्या फुकट मध्ये नेतो काय. नाही त्यांना बटाटे खाई ना तर दादाने काहीतरी चिडवलं बटाटे फेकून मारतो. म्हणून म्हटलं हे बटाटे फेकल्यापेक्षा हवी टाक म्हटलं मी याच्यात पकडते. नाही तर काहीतरी बनवतं त्याच्यापासून. चला आहे काय घेत गवार पाव किलो ते इकडे सुक्की मच्छी आहे.
जवलो. ए सुरण बघ एवढे होत. सुरण आई विचारू घालते ना ते आमच्या आई आपल्याकडे चुरून बोलतात पण हे सुरून असत. एवढे मोठे आहेत बघा. घेऊन नुसते सुरू आहात का सांगता. खायच्या खायच्या बाजारात असतात सांगा. मालवण आचरा मालवण आचरा. विरण ओके. कोणाक सुरण हवे असतील तर या काकांकडसून घ्यावा. सगळ्या बाजारांका असतात जवळच्या. सगळं असं उकडे तांदूळ चवळी. तुमचे संपले. काय म्हणते काका काका हा टोपले झाप का काय हे तर मासे पकडूचा कुर्ल्यांचे का हा, हा. नाही खून आहे कोण हा 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 बरोबर. आणि हे काय म्हणजे का फुलांसाठी फुलांसाठी आणि हे ते कोंबड्यांसाठी. तो झापतो तो कोंबड्यांचा झाप आहे तो. बरोबर. या मस्त खून. मासे पण जातील ना याच्यात धबधब्याच्या खाली लावले हो तर. हो 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 जाऊ शकतात ना मस्त. मासे सगळे याच्यामध्ये जाऊ शकतात खाली जासे बिडकेले लावले तर. मस्त. बांधकाच एक जायचं आहे का. होय ना. खूप टाइम लावचं लागतं ह्या करूक. मस्त. किती रुपया या हा? या किती रुपया. 250 रुपये सांगतो 250. 200 रुपयेपर्यंत ओके. देतो 250 सांगायचं आणि 200 रुपये देतो. खायच्या खायच्या बाजारात असतात. विरण हां कसाल ओके सुकळवण. ओके. कोणाक हव्या असत तर या काकांकडसून घ्यावा. मस्त बनवतात. कोणाचं एकत्र फोन कॉलेजमध्ये होतो अक्षय नेरुरकरच्या बहिणीचो म्हणजे हा शॉर्टकट नाही तुमका अक्षय नेरुरकर माहिती आहे म्हणून अक्षय दादा दाखवतोय. ऋषी माहिती असेल ना ती होय त्याला. होय होय ओळखतंय. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हा तुमका तुमका पण. पण आज तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, लाडू खावा. होय होय. ह्यो बघा रोड रोलर इलो. बोल सुट्टी बोल ना काय गो बोल सुट्टी. सध्या गरम होऊक लागला 2-3 दिवस. उन्हाळा इल्यासारख्या झाला. काय पाडला आपटलंय पाठी होय. अच्छा. चला आरुश्री गेलेला कांदे आणूक. कांद्याची कोथळी मग अशी त्या काकांकडे ठेवलं. काय काय बोलता. ही आता ना आपण अक्षयकडे ठेवूया आणि पुढे या काम असं बागायत मध्ये ता करून येऊया. ह्या बघ काय नवीन लागू आज. या दुकान रोज दिसत नाही आजच दिसलं माका. हे बघ ते हे चणे. ह्या बघ हे का काय बोलतात होता चणे. चला फोटो येत रे. आम्ही आता निघतो पुढच्या कामासाठी आणि यांना खाऊ घेतलं ना. काय खातं गो. भजी गोल भजी फेमस असत ती वर्धमानची गोल भजी. आरुश्री आता गेला बँकेत. माका बोलला पासबुक नाही आणलंय पैसे देतात काय बघताय माहीत नाही आता पैसे आणता की नाही. आणि ही आपली लाल परी इलिया. भजी खायत खायतच चाललो आम्ही. ही बघा फेमस असत वर्धमानची गोल भजी. दुपारचे 2 वाजले आहेत आणि आम्ही आता बागायतचं काम करून येलो. बाजार पूर्ण खाली झालो आणि आम्ही थोडंसं सामान पण घेतलं इकडे दादाच्या दुकानात. वर्धम कंपनी. काय हां काळे तिळे लाडू. इकडे सगळे मसाले वगैरे असत. काय हो रुपेश दादा. नाही ना झालं बस झालं मग ह्या या राहुला. ह्याच्यावर टाका ना असंच मोठी पिशवी द्या. राहू ना ह्या फाटाचा नाही ना. पण घेऊन बसतो त्यामध्ये हे टाकावं. काय? 5 किलो साखर.
चला गाडी काढा. अजून एक मागसून पण असा लाल परी होय ते लाल परी सॉन्ग आहे ते एस टी वरसून घेऊन या काय नाही ओके हां. तर मित्रांनो फायनली घराकडे पोहोचलो आणि 2-4 पिशवे होते त्याच्यामुळे हळूहळू इलो. आता वाजले आहेत दुपारचे 2:30 आणि जास्त काय असा म्हणजे वाणा वगैरे तिकडे आपल्याला दिसली नाही, फक्त फुला वगैरे होती जास्त आणि बाजार थोडंसं लेट गेल्यामुळे कमी आपल्याला दिसलो भरलेलो. तर आजचो ह्यो मकर संक्रांतीचो बाजार तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा. To change up